बघा, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फोडण्यात देखील हेच कारस्थान होतं, पण भाजपचे नाही मान्य करीत. मित्रहो, नमस्कार. गेल्या 2-3 वर्षातलं राजकारण आपण पाहतो आहोत. रोज कुणीतरी नेता या पक्षातून त्या पक्षात उडी मारतो. अहो, रात्री झोपताना एका पक्षात असतो तर सकाळी उठल्यावर त्याचा पक्ष दुसराच. पण कुठल्या पक्षात जातात? भाजपा, एकनाथ शिंदे गट, नाहीतर मग अजित पवारांची राष्ट्रवादी. लाईन लागलेली असते. लाईन कशामुळे? बुवा, खूप लोकप्रिय आहेत का हे पक्ष? ईडी, सीबीआय, नाहीतर मग इन्कम टॅक्स या सरकारी संस्था अलीकडे जरा जास्त चर्चेला आल्या आहेत ना. खूप कामांच्या संस्था झालेल्या आहेत. व या सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय पक्ष मोठा करायचा. कुणी ऐकत नसलं की विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबायचं. हे आरोप आजवर सातत्यानं तर झालेले आहेत ना. आणि आपण अनेक नेते अशा पद्धतीनं तुरुंगात गेल्याचं आपण पाहिलेलं आहे. जे तुरुंगाला घाबरले ते कुठल्या पक्षात गेले हेही माहिती आहे. आपण हे सगळं पाहिलेलं आहे, पाहतो आहोत. बघा, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फोडण्यात देखील हेच कारस्थान होतं, पण भाजपचे नाही मान्य करीत. पण जे गेले त्यांच्या चौकशा थांबल्या राहो जाग्यावर. कुठे आहेत आता त्या ईडीकडील फाईल्स? मग ही जादू कशी झाली? अर्थात याचं उत्तर देणार कोण? हे बघा, उत्तर कुणी देईल न देईल, पण शरद पवार यांच्या पक्षातून बाहेर पडून अजित पवार यांच्या पक्षात दाखल झालेल्या दोघांनी मात्र सगळंच काही सांगून टाकलं. शरद पवारांच्या पक्षाचे अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी मुंबईमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. पण अवघ्या 2 दिवसात त्यांनी डायरेक्ट घर वापसी केली आणि अजित पवार गट तोंडावर आपटला. तोंडावर. शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या जवळचे हे दोघे, त्यांनी पक्ष सोडल्यामुळं बरीचशी चर्चा तर झालीच आणि आव्हाडांचे सहकारी फोडले म्हणून अनेकांना गुदगुल्या देखील झाल्या. या गुदगुल्या मात्र आता त्यांना रक्तबंबाळ करून गेल्या आहेत, हे मात्र नक्की. अहो, अवघ्या 2 दिवसात घुम जाव आणि परत आपल्या घरी. पण हे प्रकरण एवढ्यावर नाही थांबलं. त्यांनी परत येऊन मोठी माहिती जाहीर केली, पत्रकार परिषदेमध्ये उघड केली आणि त्यामुळं अनेकांचा बोरका फाडला. अहो, फाडला कसला? टराटरा फाटला. बघा, आता हे जितेंद्र आव्हाड हे त्यांचे सहकारी. जितेंद्र आव्हाड यांचा फोन आला नसतो तर आम्ही आत्महत्या केली असती, अशी धक्कादायक कबुली या अभिजित पवारांनी दिली. आणि अवघ्या 2 दिवसात अजित पवार गटाला त्यांनी रामराम ठोकला. ठाण्यामध्ये त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि एक मोठा कट उघडकीला आणला. अजित पवार गटामध्ये जाण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता. आमदार जितेंद्र आव्हाड यांना अडकविण्यासाठी माझा वापर केला जाणार होता, असा गंभीर दावा अभिजित पवार यांनी केलाय. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांचा फोन जर आला नसता तर मी आत्महत्या केली असती, असा खळबळजनक दावा देखील या पवार यांनी केला आहे. माझ्यावर गुन्हा दाखल करून मला पुन्हा 2 वर्ष जेलमध्ये पाठवण्याचे प्लॅनिंग झालेले होते. ईडीची धमकी दिली जात होती, त्यामुळे मी अस्वस्थ होतो. त्यामुळेच मी आव्हाड यांना न सांगता केवळ दबावापोटी अजित पवार यांच्या पक्षामध्ये गेलो होतो. पण तिथं गेल्यावर माझा वापर केवळ जितेंद्र आव्हाड यांना अडकवण्यासाठी केला जाणार हे जेव्हा लक्षात आलं, त्या क्षणाला मी पुन्हा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे परत आलो. आईला आणि पत्नीलाही घाबरवण्याचा प्रयत्न झाल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. म्हणजे बघा, कुठल्या थराला गेलं आहे आपलं राजकारण. कधी होतं का असं? आपण निवडून दिलेले आपले प्रतिनिधी कुठलं काम करीत आहेत आता हे तुम्हीच बघा. हे बघा, तुरुंगात जाण्याची भीती कुणालाही वाटू शकते. हो, बरं, काही गैर केलं असलं, काही चुकीचं केलं असलं तर कोणी तुरुंगात गेलं तरी हरकत नाही. हो, पण तसं घडत नाही इथं हा फार वेगळा प्रकार आहे. काही जरी गैर केलं नाही तरी देखील हल्ली तुरुंग पाहावा लागतो. अहो, बघा ना, शरद पवारांचे एक सहकारी अनिल देशमुख, अहो राज्याचे गृहमंत्री होते. खोटे आरोप झाले, राजीनामा दिला आणि प्रदीर्घ काळ तुरुंगात राहावं लागलं. उद्धव ठाकरे यांचे सहकारी संजय राऊत यांच्याही नशिबी अशाच पद्धतीनं तुरुंग आला ना. हो, काय केलं होतं या दोघांनी? अर्थात आणखी असे काही नेते आहेत, पण या दोघांचं बघा, म्हणजे कोर्टाने सगळं सांगून टाकलं. हो,
पण तरीही त्यांना तुरुंगवास तर भोगावा लागला ना. ज्यांनी पक्षप्रवेश केला त्याच्या सगळ्या चौकशांच्या फाईल्स आता धुळीत पडल्या. अहो, लाज आणणारे हे राजकारण रोज पाहायची वेळ आपल्यावर आली आहे. धमक्या देऊन लोक फोडायचे आणि आमच्या पक्षात इन्कमिंग वाढायला लागलं म्हणून आपल्याच हातानं आपल्याच गळ्यामध्ये हार घालून घ्यायचे, टिमक्या वाजवायच्या. फुटलेल्या लोकांना पुन्हा विरोधकांच्या विरोधातच वापरून घ्यायचं. अहो बघा, आता हे जितेंद्र आव्हाड तसे स्पष्ट वक्ते आहेत, अभ्यासू राजकीय नेते आहेत, त्यांना अडकवण्याचा कट करण्यात आलेला होता. हे आता उघड झालं. कारस्थान करण्यात आलं होतं, कट करण्यात आला होता. हे सगळं प्रकरण आता बाहेर आलं. अन्यथा बघा, आणखी एक नेता निष्कारण कुठल्या तरी खोट्या प्रकरणामध्ये अडकला असता. बघा, तसं पाहिलं तर याआधी देखील जितेंद्र आव्हाड यांना खोट्या प्रकरणात गुंतवलेलं आहेच की हो. आता पुन्हा एक कट उघडकीला आला. बघा, कोणाविरुद्ध कट करणं, कट रचणं किंवा त्याची अंमलबजावणी करणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे. पण त्याची चौकशी करणार कोण आणि त्यांना शिक्षा कशी होणार हो? याने मात्र धाडस दाखवलं म्हणून हा कट उघडकीला तरी आला, अन्यथा याचे परिणाम तर दिसलेच असते. मित्रांनो, कुठं चाललंय नव्हे, कुठं पोहोचलंय आपलं राजकारण? अहो, केवढी समृद्ध परंपरा होती, आता काय चाललंय तुम्हीच बघा आणि तुम्हीच सांगा. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं एवढी अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.